नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण GNM सेकंड इयरमधील मेडिकल सर्जिकल नर्सिंग सेकंड या विषयामधील बर्न म्हणजेच जळणे याबद्दल क्लास घेणार आहोत. तर सर्वप्रथम आहे याची डेफिनेशन. त्वचेला गरम पदार्थापासून इजा होणे म्हणजेच त्वचा जळणे यालाच बर्न असे म्हटले जाते. तर बर्नचे कॉजेस काय काय असू शकतात म्हणजेच त्वचा ही कशामुळे जळू शकते. यामध्ये सर्वप्रथम आहे केमिकल बर्न, ज्यामध्ये ॲसिडमुळे त्वचा जळू शकते. तसेच थर्मल बर्नमुळे सुद्धा त्वचा जळू शकते, ज्यामध्ये खूप जास्त हॉट वॉटर म्हणजेच गरम पाणी आणि इतर काही हॉट लिक्विड्स असतील यामुळे सुद्धा त्वचा बर्न होऊ शकते. तसेच इलेक्ट्रिकल बर्न असू शकते, ज्यामध्ये व्यक्तीला इलेक्ट्रिकल शॉक लागल्यामुळे सुद्धा त्वचा जळू शकते. याचसोबत रेडिएशनमुळे सुद्धा त्वचा बर्न होऊ शकते, ज्यामध्ये अल्ट्राव्हायोलेट रेज असू शकतात किंवा लाईट असू शकते, यामुळे त्वचा बर्न होते. तसेच एक्स-रेचे रेडिएशन्स असतील किंवा काही इतर रेडिएशन्स थेरपीज असतात, ज्यामुळे सुद्धा त्वचा बर्न होण्याची शक्यता असते. याचसोबत इन्हालेशन इंजुरी असतील म्हणजेच विषबाधा झालेली आहे किंवा पॉल्यूट स्मोकमुळे सुद्धा बर्न होऊ शकते. तर बर्नचे क्लासिफिकेशन्स पाहूया. तर मुख्यतः अकॉर्डिंग टू बर्न डेप्थ यानुसार यामध्ये फर्स्ट डिग्री बर्न आहे. तर फर्स्ट डिग्री बर्नमध्ये त्वचा लालसर होते आणि स्पर्श झाल्यानंतर त्वचा सुजते आणि व्यक्तीला त्रास होतो. तसेच फर्स्ट डिग्री बर्नमधील त्वचा 30 दिवसामध्ये भरून येते. याचसोबत अकॉर्डिंग टू बर्न डेप्थ यानुसार सेकंड डिग्री बर्न हे क्लासिफिकेशन पडले आहे. तर सेकंड डिग्री बर्न यामध्ये त्वचेच्या डर्मिस लेअरपर्यंत बर्न होते व त्या ठिकाणी स्किन लालसर होते आणि सुजलेली दिसते. तसेच सेकंड डिग्री बर्नमध्ये त्वचा 1 ते 3 आठवड्यापर्यंत भरून निघते. तसेच अकॉर्डिंग टू बर्न डेप्थ यानुसार थर्ड डिग्री बर्नमध्ये इपिडर्मिस, डर्मिस आणि हायपोडर्मिस या त्वचेच्या लेयर्स असतात. यापर्यंत जाणाऱ्या बर्नमुळे बरीचशी ऑर्गन्स बर्न होतात आणि याचा परिणामही हाडापर्यंत होत असतो. तसेच थर्ड डिग्री बर्न यामध्ये जळालेली त्वचा नीट होण्यासाठी खूप वेळ लागतो आणि थर्ड डिग्री बर्नमधील त्वचाही खूप सावकाश प्रकारे भरून येतात. तसेच अकॉर्डिंग टू बर्न डेप्थ यानुसार फोर्थ डिग्री बर्न आहे. तर फोर्थ डिग्री बर्न हे हाडांपर्यंत जाते, त्यामुळे त्वचा आणि हाडे निकामी होतात व फोर्थ डिग्री बर्नचा उपचार करणे खूप अवघड असते. तसेच जळालेल्या भागांमध्ये हातपायांचा समावेश जर असेल तर ती हातपाय तोडावी लागतात. नेक्स्ट, अकॉर्डिंग टू बर्न सिव्हिरिटी यानुसार 3 क्लासिफिकेशन्स पडले आहेत. सर्वप्रथम आहे मायनर बर्न. तर यामध्ये फर्स्ट डिग्री बर्न आणि सेकंड डिग्री बर्नचा समावेश होतो आणि पूर्ण शरीरापैकी शरीराचा 10% पेक्षा कमी भाग हा बर्न होतो. तसेच अकॉर्डिंग टू बर्न सिव्हिरिटीच्या नुसार मॉडरेट बर्न हे सेकंड क्लासिफिकेशन आहे. तर मॉडरेट बर्न यामध्ये हातपाय, चेहरा यांचा समावेश होतो आणि मॉडरेट बर्न यामध्ये शरीराची 10% पेक्षा जास्त त्वचा जळालेली असते. याचसोबत अकॉर्डिंग टू बर्न सिव्हिरिटी यामध्ये सिव्हिअर बर्न हे थर्ड क्लासिफिकेशन आहे. तर सिव्हिअर बर्न यामध्ये शरीराचा 25% पेक्षा जास्त त्वचेचा भाग जळालेला असतो. तर बर्नचे साईड इफेक्ट्स काय काय आहेत ते पाहूया. तर यामध्ये व्यक्तीला इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. तसेच व्यक्तीची त्वचा डेड होते म्हणजेच त्वचा मरत असते. तसेच व्यक्तीच्या शरीरामध्ये पाण्याचे प्रमाण खूप कमी होते. याचसोबत व्यक्तीचे अनेक अवयव निकामी होतात व बर्न झालेल्या व्यक्तींचे वजनही कमी होते. नेक्स्ट, बर्न झालेल्या रुग्णांची मॅनेजमेंट कशी करावी ते पाहूया. तर बर्नचे नियोजन करत असल्यास सुरुवातीस त्या व्यक्तीस खूप गरम किंवा जाळाच्या स्रोतापासून दूर करावे. नंतर अंगावरील कपडे जर चिकटलेले नसतील तर ते काढावेत आणि अंगावरचे कपडे चिकटलेले आहेत की नाही याची खात्री करून घ्यावी. तसेच त्वचेच्या जवळ कोणताही गरम पदार्थ किंवा आग नाही हे पाहावे. याचसोबत काही वेळा जर जास्त प्रमाणात बर्न झालेले असेल तर रुग्णाला हॉस्पिटलमध्ये नेणे खूप गरजेचे असते. तसेच शरीराचा किती पर्सेंट भाग जळालेला आहे यावरून त्या रुग्णास उपचार दिला जातो. नेक्स्ट,
बर्न झालेल्या रुग्णाची फर्स्ट एड म्हणजेच प्रथम उपचार काय करता येईल हे पाहूया. तर जर स्किन जास्त जळाली नसल्यास त्यावर थंड पाणी टाकावे, पण बर्फाचे पाणी अजिबात वापरू नये. तसेच पाण्याने जर त्वचा भिजलेली असेल तर त्वचा कोरडी करावी आणि बँडेजने ती त्वचा झाकून टाकावी. तसेच जळालेल्या त्वचेचे कोणत्याही वस्तूने त्या बर्न झालेल्या ठिकाणचे घर्षण होणार नाही याकडे लक्ष द्यावे. तसेच जर मायनर बर्न झालेले असेल तर कोणताही उपचार न करता ती त्वचा बरी सुद्धा होते. तसेच त्यापासून होणारा त्रास कमी करण्यासाठी ऑइंटमेंटचा वापर करावा. याचसोबत जर त्वचा ही 2 किंवा 3 डिग्री बर्न झालेली असेल तर त्वचेवर कसलाही कपडा टाकू नये. याचसोबत जळालेला रुग्ण पाहावा आणि तो व्यवस्थितरित्या कम्युनिकेट करत आहे की नाही याकडे लक्ष द्यावे. याचसोबत रुग्णाचे सतत निरीक्षण करत राहावे आणि एमर्जन्सी मॅनेजमेंट हे सुरुवातीच्या तासांमध्ये रुग्ण हा हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर त्यामध्ये एअरवे मॅनेजमेंट, ऑक्सिजन थेरपी आणि फ्लुइड मॅनेजमेंट द्यावे. तसेच रुग्ण जर खूप जास्त प्रमाणात जळालेला असेल तर त्याला श्वास घेणे जमत नाही, म्हणून त्या रुग्णाला रेस्पायरेशनसाठी मदत द्यावी लागते. तसेच ऑक्सिजन थेरपी सुद्धा देतात, ज्यामध्ये रेस्पायरेटरी सिस्टीम ही मंदावलेली असल्यामुळे त्या रुग्णाच्या शरीरामध्ये ऑक्सिजनची कमतरता पडते, म्हणून ऑक्सिजन थेरपी दिली जातात. याचसोबत रुग्ण हा बर्न झालेला असल्यामुळे त्याच्या शरीरात फ्लुइडचे खूप कमी प्रमाण होते. यामुळे फ्लुइड मॅनेजमेंट करावी, ज्यामध्ये बर्नमुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे पेशंटला योग्य प्रमाणात फ्लुइड देणे गरजेचे असते. थँक यू.